नीट पेपरफुटी प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने शनिवारी दिल्लीतील जंतर मंतर येथे 5 तास आंदोलन केलं. अभिजित तिपकेने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करताच 5 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. राजीनामा न दिल्यास पुढील शनिवारी 13 जून रोजी पुन्हा जंतर मंतर येथे आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला. कॉक्रोच पार्टीला आज 6 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत जंतर मंतर येथे आंदोलन करण्याची परवानगी मिळाली. परंतु अभिजितची प्रकृती खालावल्याने दुपारी 3:30 वाजता आंदोलन संपवण्यात आलं. त्यानंतर तो सोनम वांगचुक यांच्यासोबत आंदोलन स्थळावरून निघून गेला. अभिजित आज सकाळीच अमेरिकेतून दिल्लीला परतला. विमानतळावरून थेट जंतर मंतरला अभिजित पोहोचला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्मचरित्राची आणि संविधानाची प्रत घेऊन तो आला होता. दरम्यान आंदोलनानंतर त्याने गर्भित इशारा दिला आहे. तो म्हणाला की आईवडिलांना भेटायला घरी जातोय. त्यांना भेटून अधिक काळ झाला आहे. गेल्या 15 दिवसात त्याने खूप त्रास सहन केला आणि धमक्यांमुळे त्यांना घर सोडावं लागलं होतं. आता मी त्यांना परत घरी घेऊन जाणार आहे. फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन एक ट्रेलर होता. एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. सकाळी 7:30च्या सुमारास अभिजित तिपके अमेरिकेतून दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाला. 1.5 तासानंतर तेथून निघाला. त्यानंतर प्रवक्ते आशुतोष रांकांसोबत बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मचरित्र हातात घेऊन जंतर मंतरकडे गेला. तो जंतर मंतरवर पोहोचला. समर्थकांनी त्याचे स्वागत केले. काही लोकांनी त्याच्याशी संवाद साधला. अभिजितने 5 छोटी भाषणे दिली. या दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या घोषणा देण्यात आल्या. 3:30च्या सुमारास अभिजितला अस्वस्थ वाटू लागल्याने आंदोलन मागे घेण्यात आलं. तो सोनम वांगचुक यांच्यासोबत निघून गेला. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, CPI-ML मुक्ती महासचिव दीपांकर भट्टाचार्य, CPI नेत्या ॲनी राजा, डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी, युवा संघटनांचे कार्यकर्ते या आंदोलनात उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे आंदोलनात सहभागी झाले. त्यांच्यासोबत CJPचे प्रवक्ते आशुतोष रांका हेही उपस्थित होते. आशुतोष हे IIT कानपूरचे पदवीधर असून गेल्या वर्षी लंडनहून ते भारतात परतले आहेत.